नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ऋषीपंचमीची ही कथा ऐकल्याने वाचल्याने जीवनातील अनेक दोष नष्ट होतात. एक नगर होतं. तेथे एक ब्राह्मण राहत होता. तो आपली शेती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच सर्व घरात ती फिरत होती. घरात त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला कुत्रीचा जन्म मिळाला. देवीची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. खीर पुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पाने आपले गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि ते मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून उठली. पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला आणि तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक तिने टाकून दिला. पुन्हा दुसरा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेव घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ आली, म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकल कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू मागच्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला पाणी अन्न दिलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला होता. दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला की तू असा चिंताग्रस्त का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो. कृपा करून मला उपाय सांगा, तो मी करेल. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत करा. ते व्रत कसं करावं? भाद्रपदचा महिना येतो. चांदण्या पंखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्यांच्या कष्टानं दंतधावन करावं. आवळा काठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसाला लावावं. मग आंघोळ करावी. धुतलेले वस्त्र नेसावे. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषीची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागते. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागते. मनी इच्छेले कार्य पूर्ण होते. मुलानं हे व्रत केलं. त्यांचं पुण्य आईबापांना दिलं. त्या पुण्यानं रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं आणि बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलांचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथेसोबत.